जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, IITO MVI च्या 461 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट असणार आहे 17 जुलै, हे लक्षात घ्या। पण त्या फॉर्म फिलिंगच्या आधी काही गोष्टी माहित असणं महत्त्वाचं आहे। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येते की सर आम्ही कास्ट वाले आहोत, आम्ही कॅटेगरी मध्ये आहोत, मग सर आम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल का, कास्ट व्हॅलिडिटी लागेल का, आणि महत्त्वाचे म्हणजे नॉन क्रिमिलियर लागेल का। आता आमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाहीये, मग आता आम्ही काय करावं, किंवा नॉन क्रिमिलियर आमचं कोणत्या डेट पर्यंत बनलं तर चालेल, किंवा कोणत्या डेट नंतर बनल्यानंतर हे चालणार नाही, नंतर आम्ही ओपन मध्ये टाकावं का EWS मध्ये टाकावं, नंतर आम्ही कॅटेगरीचा फायदा घ्यावा की नाही, त्या सर्व गोष्टींचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर IITO MVI साठी महाराष्ट्रातल्या बेस्ट टीम सोबत एक सुंदरशी बॅच आपण ऑनलाईन बॅच आपण लाईव्ह केलेली आहे। तर बघा मित्रांनो, त्या ऑफर प्राइस फक्त आणि फक्त 10 जुलै पर्यंत असेल। 10 जुलै पर्यंत जर तुम्ही या कोर्सचा लाभ घेशाल तर प्रीचा कोर्स तुम्हाला फक्त मिळून जाईल 1999 ला, आणि प्री प्लस मेनचा कोर्स घेशाल तर 6999 ला तुम्हाला प्री प्लस मेनचा कोर्स मिळून जाईल। आणि आपला सुंदर असा कोर्स म्हणजे ऑल इन वन कोर्स, म्हणजेच काय की येत्या 2 वर्षामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी ज्या पण काही वॅकन्सी निघतील, ज्या पण काही पोस्ट निघतील, सर्व या ठिकाणी तुमच्या साध्य होऊन जातील। तर हा कोर्स असणार आहे आपला 7999 ला, 7999 ला। तर बघा बेस्ट ऑफर आहे, 10 जुलै पर्यंत ही ऑफर असेल, त्यानंतर ही ऑफर कोलॅप्स होऊन जाईल। तर मित्रांनो आता येऊया आपण आपल्या टॉपिक कडे। तर मित्रांनो बघा, झालं काय आहे की तुम्ही फॉर्म भरत आहात, तर जे विद्यार्थी ओपनचे असाल त्यांनी तर आनंदाची गोष्ट आहे, त्यांना आता कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेटची काही गरज नाही, नॉन क्रिमिलियरची गरज नाहीये, ठीक आहे ना। पण बघा मित्रांनो, जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे OBC, नंतर SC, ST, VJ, NT, ठीक आहे ना, SBC, तर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल। अपलोड म्हणजे नंबर टाकावा लागेल तुम्हाला, ठीक आहे ना। बघा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर ते कुठून इश्यू केलेला आहे तो जिल्हा टाकायचा आहे, आणि कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। हे सर्वांना क्लिअर झालं? तर कास्ट सर्टिफिकेट जुनं असलं तरी चालेल, त्याला व्हॅलिडिटी राहत नाही, त्याला एक्सपायरी डेट राहत नाही। हे लक्षात पहिले तुम्हाला आलं असेल की कास्ट सर्टिफिकेट तुमचं जुनं जरी असेल तरी सुद्धा चालेल, पण ते तुमच्याकडे असायला पाहिजे। दुसरी गोष्ट, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर यस करा, आणि त्या असेल तर तुम्हाला तुमचा नंबर वगैरे टाकावा लागेल। इन्फॉर्मेशन मॅन्डेटरी स्टार मार्क या ठिकाणी केलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाकायचा। पण मेन विषय असा आहे की तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे का, तर नॉन क्रिमिलियर असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा। पण बघा या ठिकाणी एक विषय असा आहे की मी तुम्ही म्हणाल की सर आता सध्याच्या कंडिशन कडे माझ्याकडे नॉन क्रिमिलियर नाही, मग मी नो करून देऊ का। जर या ठिकाणी जर तुम्ही नो केलं तर तुम्ही डायरेक्टली ओपन मध्ये कन्व्हर्ट होशाल। हे समजलं तुम्हाला? बघा जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी पण आहे, पण सध्याच्या कंडिशनला तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नाही, तर नॉन क्रिमिलियर म्हणजे काय असतं की ज्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असतं। आलं लक्षात तुम्हाला? ज्या पालकांचं उत्पन्न म्हणजे आता समजा तुमचं नाही, तुमच्या पालकांचं उत्पन्न जर 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही NCL मध्ये मोडले जातात, म्हणजे नॉन क्रिमिलियर मध्ये तुम्ही येतात, तुम्ही त्या गोष्टीचा फायदा तुम्ही घेऊ शकतात। तर यासाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढावं लागेल। मग जर समजा तुमच्याकडे आता असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण जर सध्या तुमच्याकडे हे नॉन क्रिमिलियर नसेल, पण तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा माझ्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे आणि मला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाहीये, आणि बघा जे डॉक्युमेंट्स लागतात नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी ते माझ्याकडे सर्व आहे आणि मी लगेच काढू शकतो, पण मला थोडे 10-15 दिवस लागू शकतात, नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही या ठिकाणी मस्त आहे की यस म्हणून टाका। आता यस म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ना सर्टिफिकेट नंबर टाकायचा नाहीये, या ठिकाणी स्टार मार्क दिसतोय तुम्हाला, नाहीये, स्टार मार्क नाहीये तर सर्टिफिकेट नंबर टाकायची गरज नाहीये, डेट सुद्धा टाकायची गरज नाहीये। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त यस किंवा नो एवढंच फक्त टिक करायचं आहे, एवढंच फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। फक्त यस केलं तर तुम्हाला लक्षात ठेवा, यस केलं तर तुम्हाला हा नंबर टाकावाच लागेल। तुम्हाला प्री एक्झामच्या बघा 27 सप्टेंबरच्या अगोदरपर्यंत तुम्हाला हे सर्टिफिकेट काढावंच लागेल, आणि जर तुम्ही 27 सप्टेंबरच्या नंतर हे सर्टिफिकेट काढलं तर हे चालणार नाही, तुम्ही अपात्र होशाल। तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्ही जर समजा खरंच काढू शकणार असाल, तुम्हाला वाटलं तर पॅरेंट्सला विचारून घ्या, वेंडरला जाऊन विचारून घ्या की भाऊ माझं खरंच निघेल ना बाबा, नॉन क्रिमिलियर खरंच निघेल ना माझं। जर हो असेल, वेंडर जर तुम्हाला हो बोलला, तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असेल ते काढण्यासाठीचे, तर या ठिकाणी तुम्ही यस टाकून पुढे जाऊ शकता। पण जर समजा तुम्ही इथं यस टाकलं आणि तुमचं नॉन क्रिमिलियर निघालंच नाही तर तुम्ही डायरेक्टली अपात्र होशाल, हे लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे ना। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं वाटतं की सर माझ्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त आहे, भले मी OBC आहे, चालतं, काय हरकत नाही, कोणत्याही कॅटेगरीत चालतं, पण माझ्या पालकांचं उत्पन्न कसं आहे 8 लाखांपेक्षा वरती, तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर मिळू शकणार नाही। किंवा ज्यांचे पालक गव्हर्नमेंट जॉबला असेल तर त्यांना 8 लाखापेक्षा जास्त पगार असेल वार्षिक,
तरी त्यांना नॉन क्रिमिनल मिळू शकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये. या ग्रुपच्या या ठिकाणी नो टाकून द्यायचंय आणि ओपन मधून आपला फॉर्म भरायचा आहे. बघा काय होणार आहे, थोडंसं कट ऑफ जास्त लागेल, बस दुसरं काय होणार आहे का. पण तुमचा जर ज्या विद्यार्थ्यांना निघत नाहीये तरी सुद्धा त्यांनी जबरदस्ती या ठिकाणी यस टाकले तर असे विद्यार्थी अपात्र होतील. यामुळे हे लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. तर या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असेल की नॉन क्रिमिनलची सध्या गरज नाहीये, पण नॉन क्रिमिनल 27 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला काढावं लागेल, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काढलं तर त्याचा काहीच फायदा राहणार नाही, ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल जुना आहे, जुनं असेल तरी चालेल, पण त्याची जी एक्सपायर डेट आहे ही 2026-27 असावी. म्हणजेच काय की त्याची एक्सपायर डेट जी आहे ना ही 31 मार्च 2027 असली पाहिजे. बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ज्यावेळेस आपण नॉन क्रिमिनल काढतो तर ते 3 वर्षांसाठी व्हॅलिड असतं. 3 वर्षाची त्याची एक्सपायर डेट असते. जर तुमची एक्सपायर डेट अशी असेल 31 मार्च 2027 तरच ते तुमचं जे नॉन क्रिमिनल आहे ते या ठिकाणी चालणार आहे, ठीक आहे ना. आला लक्ष तुम्हाला. पण एक सांगतोय, टेन्शन घेऊ नका, मस्तपैकी नवीन नॉन क्रिमिनल काढून घ्या, छान छान सुंदर सुंदर. आणि निघत असेल तर आनंदाची गोष्ट, नसेल निघत तर नो करून ओपन मध्ये फॉर्म भरून टाका. पण चुकीची माहिती भरू नका, कारण जर तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म अपात्र होऊ शकतो. कारण बघा एमपीएससीच्या परिपत्रकामध्ये त्यांनी हे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जर फॉर्म भरताना तुम्ही कोणतीही माहिती जर चुकीची भरली तर अशा व्यक्तीला पूर्णपणे अपात्र करण्यात येतं, त्याचा कोणत्याही प्रकारे पुढे विचार करण्यात येत नाही. हे महत्वाचं मित्रांनो, ठीक आहे ना. चला, कारण बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं नॉन क्रिमिनलचा की बघा तुम्ही यस अथवा नो असा दावा करू शकता, काही प्रॉब्लेम. नो केलं तर तुम्ही डायरेक्टली ओपन मध्ये कन्वर्ट होशाल, आणि जर तुम्ही यस केला तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सादर करावं लागेल, ठीक आहे. असेल त्यांनी नंबर टाकून द्या, नसेल तर काही गरज नाहीये, मेन्सच्या वेळेस बघून घेता येईल, ठीक आहे ना. चला, तर एकदम सिंपल हे सर्क्युलर आपल्याला दिलेलं आहे. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे की सर मग हे नॉन क्रिमिनल कोणाला लागेल हो. तर नॉन क्रिमिनल बघा लक्षात ठेवा, ओबीसी, व्हीजेए, एनटीबी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी याच फक्त जातीच्या लोकांना नॉन क्रिमिनलची गरज पडणार आहे. मग सर नॉन क्रिमिनल कोणाला लागणार नाही, तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, एसटीच्या विद्यार्थ्यांना, एससीच्या विद्यार्थ्यांना यांना नॉन क्रिमिनलची गरज पडत नाही. एससी, एसटी आणि ओपन यांना नॉन क्रिमिनलची गरज पडत नाही. आणि राहिला विषय ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस म्हणजे काय माहिती का, की हे सुद्धा ओपन कॅटेगरी मधलेच राहतात. हे सुद्धा ओपन कॅटेगरी मधलेच राहतात. फक्त एक फरक असा असतो की ओपन कॅटेगरीमध्ये असून जर त्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांना इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं ईडब्ल्यूएसचं वेगळं सर्टिफिकेट काढावं लागतं. ते एनसीएल सारखंच असतं, पण त्याला नाव काय आहे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ठीक आहे ना. तर इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं सर्टिफिकेट त्यांना काढावं लागेल. त्यांना नॉन क्रिमिनलची गरज पडत नाही, त्यांच्यासाठी वेगळं सर्टिफिकेट असतं, त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढावं लागेल. हे लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे ना. याच प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल लागेल, यांना लागणार नाही. तर हे लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे ना. आणि हो, बॅचचा फायदा घ्या. ही ऑफर प्राइस आहे, एवढी कमी प्राइस तुम्हाला कुठेही मिळणार नाही. फक्त 1999 मध्ये तुम्हाला एमपीएससीचा पूर्ण फ्री मिळतोय आणि 699 मध्ये तुम्हाला प्री मिळतोय, मेन्स दोघी मिळतात डायरेक्टली, ठीक आहे ना. आणि अभ्यास होऊन जाईल. बघा कसं असतं माहिती का, तुम्ही जर विचार कराल की सर माझ्याकडून होईल नाही होईल, अरे बाबा मला सांगा, पण ऍटलीस्ट तुम्ही 6 महिने अभ्यास करशाल ना, त्याच्यामध्ये घुसशाल तर सही ना तुम्ही. आणि बघा एक सांगू, केलेला अभ्यास हा कधीच वाया जात नाही. आणि अभ्यास केलेला हा कधी एका पोस्टसाठी कधीच नसतो, हा असतो मल्टिपल पोस्टसाठी. आता मला सांगा, जर याच्या बेसिसवर दुसऱ्या कोणत्या एक्झाम निघाला तर मला सांगा, इतिहास, भूगोल, सायन्स हे चेंज होणार आहे का. अरे मेकॅनिकलचे आपले जे सब्जेक्ट आहेत, सॉम, एफएम, टॉम, थर्मल, हे चेंज होणार आहे का. अरे अभ्यास तर करायचा तुम्हाला आज नाही तर उद्या, पण मग कसं परीक्षा आहे ते अभ्यास केला पाहिजे, परीक्षा आहे ते अभ्यास केला पाहिजे. या धाकेने तरी अभ्यास सुरुवात होते. भले 2026ला 27ला पोस्ट नाही क्रॅक होणार, 28ला तो होईल, 27च्या एंडिंगला तर होईल, दुसऱ्या कोणत्या पोस्टला त्यात होईल. अभ्यास करा. अभ्यास करण्याचा एकमेव बेस्ट सोर्स हा आहे. आणि बघा ऑल इन वन कोर्स तुम्ही घेऊ शकता, 7999 ला आहे. म्हणजे या 2 वर्षामध्ये जे आपण काही गव्हर्नमेंट जॉब येतील तर सर्व तुमच्या यामध्ये क्लिअर होऊन जाईल. सर्व सिलेबस याच्यामध्ये शिकवला जाणार तुमचा, ठीक आहे ना. चला, तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा नक्की विचार करा, प्रॉपर बघा. एनसीएल असेल तरच ठीक, नसेल तर डायरेक्ट नो करून ओपन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.